Hello students, in last video we have completed our topic number 2.4, the mouse merchant. Okay, and as well as we have learned some question from pointers, question number first and second. So turn to the question third. Quiz your teacher with the help of the lesson. Page number 40. लेसनच्या रिलेटेड किंवा लेसनवर डिपेंड असणारे काही तुम्ही प्रश्न स्वतः टीचरांना विचारू शकता. हे तुमचं काय असणार आहे, स्वतःचे प्रश्न बनवायचे आहेत. मी एक सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल पहा, व्हॉट डज वेल्दी मीन्स, व्हॉट डज वेल्दी मीन्स ऑर व्हॉट इज द मीनिंग ऑफ वेल्दी. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, नेमकं वेल्दी म्हणजे काय, तर त्याचा आन्सर काय असू शकेल, इट मीन्स व्हेरी रिच. ओके, वेल्दी मीन्स व्हेरी रिच. अशा पद्धतीचे तुम्ही काय करू शकता, प्रश्न स्वतः बनवू शकता. ज्यांचे मीनिंग तुम्हाला डिफिकल्ट वाटतात असे प्रश्न तुम्ही शोधून काढायचे किंवा असे शब्द, डिफिकल्ट वर्ड्स तुम्ही काय करायचे आहेत, शोधायचे आहेत. नाव टर्न टू द क्वेश्चन 4. रीड द स्टोरी अँड लिस्ट द ऑब्जेक्ट दॅट सोमदत्ता सोल्ड. बघा, तुम्ही जर ही गोष्ट काळजीपूर्वक ऐकली असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल की सोमदत्ता कोणकोणत्या वस्तू काय करत होता, सोल्ड म्हणजे विकत होता किंवा त्याने विकल्या होत्या. कोणकोणत्या आहेत सांगा पाहू. पहिला आहे अ माऊस. जेव्हा तो त्या रिच मर्चंट करून काय करतो, डेड माऊस काय करतो, उसना घेतो, तर तो पहिला कुणाला करतो, तो शॉपकीपरला सोल्ड करतो किंवा सेल करतो. त्यानंतर आहे रोस्टेड ग्रॅम, रोस्टेड ग्रॅम, देन रिफ्रेशिंग वॉटर, देन sticks, wood, then different articles. Okay, write down the answer of this question. List which or list the object that सोमदत्ता sold. त्याच्याखाली लिहून घ्या. पहिला आहे mouse, then wood, then roasted gram, sticks and different articles. ARTICLES. Okay, now turn to the question 5. Present the story of Somdatta in the form of a flowchart that shows his progress. बघा, अगदी सुरुवातीपासून स्टोरीचा एंड आहे तिथपर्यंत सोमदत्तानं ज्या काही कृती केलेल्या आहेत त्या कृती काय करायचं, आपल्याला फ्लो चार्टच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट करायच्या आहेत. ओके, त्याची प्रोग्रेस कशी होत गेलेली आहे. सुरुवातीला त्यानं काय केलेलं आहे, रिच मर्चंट करून काय केलेलं आहे, एक माऊस काय घेतलंय, बॉरो केलेला आहे, उसना घेतलेला, आणि त्याच्यापासून त्यानं आपला बिझनेस काय केलेला आहे, स्टार्ट केलेला आहे. टिल द एंड ऑफ द स्टोरी त्याची प्रोग्रेस स्टेप बाय स्टेप कशी होत गेलेली आहे, ही जी प्रोसेस आहे ती तुम्हाला कशामध्ये प्रेझेंट करायची आहे, इन द फॉर्म ऑफ अ फ्लो चार्ट which is given on page number 40. बघा, स्टेप बाय स्टेप आपल्याला काय करायचं आहे, फ्लो चार्टच्या स्वरूपामध्ये ही स्टोरी प्रेझेंट करायची आहे. सो राईट डाऊन इन द फर्स्ट बॉक्स. फर्स्ट स्टेप, पहिली गोष्ट कोणती केली असेल बघा, सोमदत्ता borrowed a dead mouse from a rich merchant. I will tell you orally, you have to write down in your notebook. First step, in the write down in a first box. तुम्ही सुद्धा असा फ्लो चार्ट काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे नोटबुक मध्ये आणि त्याच्यामध्ये लिहून घ्यायचा आहे. फर्स्ट पहा, सोमदत्ता borrowed, BORROWED, borrowed a dead mouse from a rich merchant. एरो करायचा आहे. इन द सेकंड बॉक्स, द शॉपकीपर gave him 2 handful of grams. तिथे तुम्हाला खाली चित्र सुद्धा, ड्रॉइंग सुद्धा दिसत आहे बघा, त्याच्याशी रिलेटेड आपण माहिती लिहायची आहे. Write down in the second box, the shopkeeper gave him 2 handfuls, HANDFULS, handfuls of gram, GRAM. Okay, turn to the box third. The laborers gave him, the laborers, LABOURES, laborers gave him sticks for his gram. Gave him sticks for his gram. Next box, he bought more grams and sold. He bought, BOUGHT, he bought more gram and sold. Okay, turn to the next box. पाचव्या बॉक्स मध्ये काय लिहायचं बघा, सेकंड लाईनला. ओके, शेवटच्या बॉक्स मध्ये, he bought all the wood.
He bought BOUGHT all the wood. Next box. A potter gave him pots and pitchers for sticks. A potter, POTTER, a potter gave him pots and pitchers, PITCHERS, pitchers for sticks. For sticks. Next, he set up his own shop. He set up his own shop. Okay. And last, he made a golden mouse. He made a golden mouse and gave to the rich merchant. Gave to the rich merchant. Okay. Turn to the question 6 on page number 41. Use any one of the following as the starting point and build a story on what happens afterwards. बघा, खाली जे पॉइंट दिलेले आहेत त्या पॉइंटने सुरू करायची आहे तुमची स्टोरी आणि काय करायचं आहे, तुम्ही स्वतः पुढे काय घडलं असेल ही स्टोरी तुम्ही स्वतः तयार करायची आहे. बट स्टार्ट विथ द गिवन पॉइंट. ओके. नेक्स्ट, यू मे प्रेझेंट युअर स्टोरी इन द फॉर्म ऑफ अ फ्लो चार्ट. तुम्ही तुमची स्टोरी फ्लो चार्टच्या स्वरूपात सुद्धा प्रेझेंट करू शकता. द मेन पॉइंट और अ फ्यू पिक्चर्स विथ लेबल्स अँड स्पीचेस. त्याच्यासोबत तुम्ही काही चित्र सुद्धा काढू शकता आणि तुम्ही लेबल देऊ शकता. ॲज वेल ॲज यू कॅन प्रेझेंट विथ अ स्पीचेस ऑल्सो. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःची स्टोरी काय करायची आहे, बनवायची आहे. पण त्याची सुरुवात कुठून झाली पाहिजे, दिलेल्या पॉईंटवरून. त्यातला पहिला पॉईंट आहे बघा, चिल्ड्रेन वेर प्लेइंग क्रिकेट इन द स्ट्रीट. देअर बॉल वेंट इन थ्रू काले आंटीज विंडो. तुमच्या पहिल्या स्टोरीची सुरुवात कशी असणार आहे की मुलं काय करत आहेत, रस्त्यावरती किंवा रोडवरती क्रिकेट खेळत आहेत. ओके. तर मग काय होतं, त्यांचा बॉल कुठे जातो, काल्या आंटीच्या खिडकीतून आत जातो. अशी तुमच्या गोष्टीची काय असणार आहे, सुरुवात असणार आहे. तर त्याच्या पुढे काय घडलं असेल हे तुम्ही इमॅजिन करून तुमची गोष्ट तयार करायची आहे. सेकंड पॉइंट, अनिश प्लांटेड अ मँगो सीड ऑन अ हिल. अनिशनं काय केलेलं आहे, मँगो सीड कुठं प्लॅन केलेलं आहे, ऑन अ हिल. व्हॉट हॅपन नेक्स्ट, राईट डाऊन युजिंग युअर इमॅजिनेशन. थर्ड, अनिशा बिल्ड अ रोबोट टू डू हर हाऊसवर्क. आणि त्यानं काय केलेलं आहे, एक रोबोट बनवलेला आहे. कशासाठी, टू डू हर हाऊसवर्क. तिचे जे घरातील काम आहे ते करण्यासाठी तिनं स्वतः एक रोबोट तयार केलेला आहे. अशा तिसऱ्या गोष्टीची सुरुवात आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमची माहिती ऍड करून तुमची कल्पना वापरून गोष्ट बनवायची आहे. नेक्स्ट, फोर्थ, साई फाउंड अन इयर ऑफ कॉर्न इन हर बॅकयार्ड. साईला काय सापडलेलं आहे बघा, इयर ऑफ कॉर्न. कुठे, इन हर बॅकयार्ड साईला. तर त्याच्या नंतर काय घडलं असेल हे तुम्ही इमॅजिन करून तुमची स्टोरी बिल्ड करायची आहे. अँड फिफ्थ वन, अ लीफ फेल ऑन चिकन लिकन्स हेड. अ लीफ फेल ऑन चिकन लिकन्स हेड. ही पाचवी स्टोरीची सुरुवात आहे. ही सुद्धा तुम्ही स्वतः बनवायची आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, या 5 स्टोरींपैकी कोणतीही एक किंवा 2 स्टोरी तुम्ही स्वतः तयार करायच्या आहे. नाव टर्न टू द लर्निंग अबाउट लँग्वेज. फ्रॉम दिस point we are going to study adjective. All of you know what is mean by an adjective. See, look at the blackboard. Words that describe a noun or a pronoun are called adjective. बघा, what is mean by adjective? Words that describe a noun or pronoun are called adjective. म्हणजे नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द किंवा अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. आपण याच्या आधी पाहिलेलंच आहे. तर त्याची काही आपण उदाहरणं सुद्धा पाहणार आहोत. बघा, मेनी टाइम्स यू हॅव टू डिस्क्राइब पीपल, प्लेसेस, एनिमल्स अँड अदर थिंग्स. बघा, बऱ्याच वेळेला आपण काय करतो, वर्णन करतो. कुणाचं असेल, लोकांविषयी असेल, ठिकाणांविषयी असेल, प्राण्यांविषयी असेल किंवा अनेक राहिलेल्या अदर काही गोष्टी असतील. बघा, फॉर एक्झाम्पल, कोल्हापूर इज अ बिग सिटी. बिग सिटी, कोल्हापूर विषयी अधिक माहिती सांगितलं बिग.
कशी आहे कोल्हापूर? एक मोठी सिटी आहे. और कोल्हापूर इज अ हिस्टॉरिकल सिटी असं सुद्धा ओळखलं जातं. तर हिस्टॉरिकल हे काय झालं? कोल्हापूरविषयी माहिती सांगतो, म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो? ॲडजेक्टिव्ह. ओके. देन वी यूज डिस्क्रायबिंग वर्ड टू डू सो. मग तुम्ही लोकांविषयी असेल, ठिकाणांविषयी असेल, प्राण्यांविषयी असेल, अधिक माहिती सांगण्यासाठी काय करतो आपण? वर्णनात्मक शब्दांचा उपयोग करतो. त्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स असं म्हटलं जातं. गिवन बिलो आर सम सच डिस्क्रायबिंग वर्ड्स. तर खाली दिलेले जे शब्द आहेत ते कसे आहेत? डिस्क्रायबिंग वर्ड्स. रीड देम अँड फाइंड ॲट लीस्ट 3 सुटेबल नाउन्स फॉर ईच डिस्क्रायबिंग वर्ड. फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल. ब्युटिफुल हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे, तर त्याच्याशी रिलेटेड तुम्ही काय करायचे आहेत? त्याला नाउन ऍड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल फ्लावर, ब्युटिफुल प्लेस, ब्युटिफुल हँडरायटिंग. आलं? डिस्क्रायबिंग वर्डशी रिलेटेड तुम्ही काय करायचे? नाउन यूज करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांनी आणि दिले बघा, ब्युटिफुल प्लेस, ब्युटिफुल फ्लावर, ब्युटिफुल हँडरायटिंग. आपण आत्ताच पाहिलेलं आहे. आता अशा पद्धतीनं आपल्याला काही डिस्क्रायबिंग वर्ड्स दिलेले आहेत पहा. तर यांचा उपयोग करून याच्याशी रिलेटेड और सुटेबल नाउन आपण फाइंड करायचे आहेत, शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. सो लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. आवर फर्स्ट डिस्क्रायबिंग वर्ड इज पुअर. राइट डाउन सुटेबल नाउन फॉर पुअर. पुअर मॅन, पुअर किंग, पुअर boy. Do you understand? Write down the nouns related to this describing word poor. Okay? Poor man, poor king or poor boy. Second is a dead. Dead mouse, dead lion, dead man. Okay? पहिल्यांदा काय घ्यायचं? डिस्क्रायबिंग वन. त्याला ऍड काय करायचं? नाउन. For example, dead mouse, dead lion or dead man. Third, small. Small tree, small house, small flower. Okay? Small tree, small house or small flower. Next, polite. Polite man, polite student, polite girl. Okay? Polite man, polite student, then polite girl. Next, lazy. Lazy, lazy boy, lazy farmer, lazy servant. Okay? Lazy boy, lazy farmer or lazy servant. Next, good. Good handwriting, good place, good dinner, then good picture. Okay? Good handwriting, good place, good dinner or good picture or good drawing. Okay? Next, well known. Well known place. Well known means prasiddha. Well known king. Well known actor. Okay? Well known म्हणजे प्रसिद्ध. Well known place, well known king or well known actor. Do you understand? Next, golden. Golden feather. Then golden color. Golden movement. मुवमेंट म्हणजे क्षण. आपण असं म्हणतो गोल्डन मुवमेंट. गोल्डन फिश. ओके? गोल्डन फिदर, गोल्डन कलर अँड गोल्डन मुवमेंट और गोल्डन फिश. ओके स्टूडेंट्स, you have to write down all these adjective and nouns in your
notebook. Okay. Next. Now spot the adjective in the following. Spot the adjectives in the following. Here are given some speeches or sentences. You have to find the adjective from given sentences. Okay. Listen carefully. First, are you ready? Are you ready? You have to underline the word adjective. कोणता असणार आहे adjective? Ready. Okay. Next. No, I am looking for my big blue sharpener. Anjita and Ranjita, both are the girls who are talking to each other. Okay. In second, Ranjita says, no, I am looking for my big blue sharpener. Underline the words big blue because these are the adjectives, big and blue. Because these two words describe about sharpener or gives extra information about noun sharpener विषयी अधिक माहिती सांगतात. म्हणून big आणि blue both are the adjective. Next, Anjita says, why don't you take this green and small one? Green and small one. Underline the word green and small. Next, Ranjita says, oh, it's old. It has some blunt. Underline the word old and blunt. These are the adjective, old and blunt. Anjita says, be quick, please. Quick. Underline the word quick. Next, how wonderful were the days we spent at Sagroli. कोणता असणार आहे सांगा? वंडरफुल. कशाविषयी माहिती सांगतात? डेज विषयी. ते दिवस कसे होते? खूप सुंदर होते. वंडरफुल. ओके. सो अंडरलाइन द एडजेक्टिव वंडरफुल. नेक्स्ट, अनफॉरगेटेबल मोमेंट्स. अंडरलाइन द वर्ड अनफॉरगेटेबल. कुणाविषयी माहिती सांगतात? मोमेंट्स विषयी. म्हणून अनफॉरगेटेबल अंडरलाइन करा. नेक्स्ट, द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. अंडरलाइन द वर्ड क्लेवर बिकॉज इट डिस्क्राइब द जॅकल. कुणाविषयी अधिक माहिती सांगतो? द जॅकल विषयी. सो अंडरलाइन द वर्ड क्लेवर. नेक्स्ट सेंटेन्स, आय लाइक फ्रेश व्हेजिटेबल्स. Underline the word fresh. It describes vegetable. ते vegetable कशा आहेत? Fresh. म्हणून या वाक्यातील adjective काय असणार आहे? Fresh. And last one, we are sitting on this invisible bench. Invisible bench. कोणता असणार आहे सांगा? Invisible. अदृश्य बाक. बेंच विषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आलेला आहे? Invisible. So underline the word invisible. Okay. So students, in next video we will see the poem 2.5, The Man Who Thinks He Can. Okay. Thank you.